शिमग्यापूर्वीच मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झालेली आहे। शुक्रवारी मुंबईचं कमाल तापमान 36.7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय। रात्र थंड, दिवस उष्ण अशा काहीशा हवामानाने मुंबईकर बेजार होत आहेत। बेस्टचे तिकीट दर वाढवण्याबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत। मात्र संभाव्य दरवाढीला बेस्ट कामगार सेनेचा विरोध असून पालिकेने 5 ते 6 हजार कोटींचं अनुदान तातडीने देण्याची मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी पालिकेला केली आहे। पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या पीएमपीचं आर्थिक तोट्यामुळे कंबरडं मोडलंय। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीएच्या क्षेत्रात पीएमपीचा रोजचा प्रवास 3,60,000 किलोमीटर इतका होतो। प्रति किलोमीटरमध्ये अवघे 53 रुपये मिळतात। वाढत्या अपघातांमुळे गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीवर टीकेचा भडीमार होत होता। त्याची गंभीर दखल घेत पीएमपी प्रशासनाने स्वमालकीच्या चालकांसह ठेकेदारांच्या सगळ्या चालकांना प्रशिक्षण देणं सुरू केलेलं आहे। रिक्षा टॅक्सीच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया अजून अडथळ्यांच्याच गर्तेत अडकली आहे। मीटर अद्ययावतीकरण या प्रक्रियेत सॉफ्टवेअर देणाऱ्या कंपन्या दर कमी करण्यास तयार नाहीयेत। त्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करावी तसंच टेस्टिंग लॅबसाठी निश्चित केलेली प्रादेशिक सीमा हटवावी अशी मागणी मीटर रिपेअर्स असोसिएशनने केली आहे। पश्चिम रेल्वेने विविध तांत्रिक अडचणी दूर केल्यामुळे लोकलच्या वेळापत्रकात 5% सुधारणा झाली आहे। 1 एप्रिल 2024 पासून 12 फेब्रुवारी 2025 या कालावधीत पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा 87% पोहोचलाय। त्यामुळे प्रवास अधिक सुखकर झालाय। शिवडी न्हावाशेवा सागरी सेतू आज रात्री 11 वाजल्यापासून रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत वाहतुकीकरता बंद राहणार आहे। एमएमआरडीए कडून रविवारी 16 फेब्रुवारीला मॅरेथॉन शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। या मॅरेथॉन शर्यतीसाठी अटल सेतू सलग 13 तास बंद राहणार आहे। गेल्या आठवड्यात महापालिकेने तानसा जलवाहिनीच्या कामाकरता 5 आणि 6 फेब्रुवारीला मुंबईतील अनेक भागांचा पाणीपुरवठा खंडित केला होता। मात्र आठवडा उलटूनही अंधेरीमधील चकाला परिसरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा झालेला नाही। परिसरातील पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रवेशांसाठी सीईटी जाहीर झाली आहे। त्यामुळे 18 ते 20 मार्च दरम्यान पदव्युत्तर पदवी प्रवेशासाठी तर 4 एप्रिल रोजी पदवी प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे। अर्ज करण्यासाठी 3 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली आहे। एमएमसीची निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्याकरता निवडणूक पुढे ढकलावी असं पत्र असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट या डॉक्टरांच्या संघटनेनं निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं आहे। यापूर्वी निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप घेत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती। राज्यातील एकपडदा थिएटरची अवस्था अत्यंत बिकट असून तब्बल 700 ते 800 थिएटर्सपैकी बरीच थिएटर्स ही बंद पडलेली आहेत। त्याच जागेवर मोठे कॉम्प्लेक्स तयार करून एका मजल्यावर थिएटर करू द्यावं अशी मागणी सांस्कृतिक मंत्र्यांकडे करण्यात आली। ठाण्याच्या गायमुखमधील कचऱ्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प हा ठाणे शहराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। तिथल्या 2 प्रकल्पांचं एकत्रीकरण करून अधिक मोठ्या जागेत हा प्रकल्प कार्यान्वित करावा। त्यामुळे 3 एकराच्या जागेत सुमारे 300 ते 400 टन ओल्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती होईल। त्यामुळे राज्यातील अशा प्रकारचा हा मोठा प्रकल्प ठरेल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला। भाज्यांसह खाद्यवस्तूंच्या किमतीत घसरण झाल्यामुळे जानेवारी 2025 मध्ये घाऊक क्षेत्रातील महागाईचा दर घसरून 2.31% झाला आहे। शुक्रवारी सरकारने ही अधिकृत आकडेवारी जारी केली। घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर डिसेंबर 2024 मध्ये 2.37% तर जानेवारी 2024 मध्ये 0.33% होता। मुंबईत अतिक्रमण करा आणि फुकट घरं मिळवा, सरकारचं हे धोरण अद्भुत आहे असं उच्च न्यायालयानं उपहासात्मकरित्या म्हटलं।
कायद्याची योग्य अंमलबजावणी होत नसल्यानं झोपडपट्ट्यांची समस्या अधिक वाढतीये असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. मध्य पश्चिम रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांकरता रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत CSMT विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल्स जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. बँकेशी आधार कार्ड लिंक होत नसल्यानं लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली होती. मात्र आता 6 लाख लाडक्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक झाल्यानं त्यांना फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लाभ मिळणार असल्याचं महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं 2022 मध्ये 75,000 रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सगळ्या विभागांनी घेतलेल्या परीक्षांमार्फत नियुक्तीपत्र देण्याचं काम होत असताना ही संख्या 1,50,000 पर्यंत पोहोचली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलाय. त्यानुसार परीक्षेत 11,168 उमेदवार पात्र ठरले असून एकूण निकाल 3.38% लागला आहे. RTEच्या 25% राखीव जागांकरता 1,01,916 जणांची निवड करण्यात आली आहे, तर 85,000 मुलं अर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. RTE प्रवेशाची पहिली निवड यादी जाहीर झाली असून लॉटरी प्रक्रियेद्वारे ही यादी जाहीर करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातील 268 शाळांसाठी उपलब्ध असलेल्या जागांकरता 3,080 विद्यार्थ्यांच्या नावांची यादी जाहीर झाली. आता क्रिकेटमध्येच पदवी शिक्षण घेता येणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि मुंबई विद्यापीठ अभ्यासक्रम सुरू करणार आहे. महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवार परतूरमध्ये दाखल झालेले आहेत. शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांचा सुद्धा पक्षप्रवेश होतोय. ही दृश्य आपण बघतोय अजित पवारांच्या हेलिकॉप्टरची. त्यांचं हेलिकॉप्टर उतरलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इन्कमिंग सुरू आहे आणि आज सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही प्रवेश होणार आहेत. परतूर इथं अजित पवार दाखल झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्याकरता अनेक जण त्यांचे परतूरमधले समर्थक चाहते तिथे उपस्थित आहेत. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. परतूरमध्ये हेलिकॉप्टरने ते उतरलेत आणि आज अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या फंडातून 1 कोटी रुपयांच्या अंतर्गत रस्ते डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील, सभापती प्रकाश पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील माळीवाडा उड्डाणपुलाजवळ प्रवाशांचा जीव धोक्यात घालून काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सुरक्षेची कुठलीही खबरदारी न घेता ठेकेदाराकडून गर्डर उचलण्याचं काम सुरू आहे. यंदाची नॅशनल फिश वर्कर्स कार्यशाळा घेण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळालाय. अलिबागमध्ये कार्यशाळा भरवण्याकरता रायगडमधील मच्छीमारांचा प्रयत्न सुरू आहे. बंदर विकास मंत्री नितेश राणे या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावरील छावा चित्रपट सोलापुरातील सगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या पोस्टरला पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त सोलापूरमध्ये वाहतूक मार्गात बदल करण्यात आले. शहरातील मुख्य वाहतुकीच्या मार्गात बदल करत नागरिकांकरता पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले. पुण्यामध्ये लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषानं 2 तरुणांची 5 लाखांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी उत्तराखंडमधील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपुरामध्ये GBSनं पहिला बळी घेतलाय. 45 वर्षाच्या रुग्णाचा शासकीय मेडिकल रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
पुण्यात मार्केट यार्ड भुसार बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात डाळीची आवक होत असल्यामुळे दरात घट झाली आहे। यंदाच्या हंगामात उत्पादनात वाढ झाल्यानं गेल्या 2 महिन्यात तुरडाळीच्या दरात किलो मागे 50 ते 60 रुपयांनी घट झाली आहे। तुरडाळींसह चणा डाळीच्या दरात 15 ते 20 रुपये तर उडीद डाळीच्या दरात 5 ते 7 रुपयांनी घट झाल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला आहे। संभाजीनगरात टोमॅटोचं विक्रमी उत्पादन झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय। शेतकऱ्यांना 15 दिवसांपासून टोमॅटो मातीमोल भावानं विकावा लागतोय, त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे। लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत केलेला खर्चही वसूल होत नाहीये। सध्या टोमॅटोचे दर 5 ते 10 रुपये किलो इतके पडले आहेत। पैठणमधील पाचोड इथं मोसंबीची बाजारपेठेत आवक वाढली तर दरातही वाढ झाल्याचं समोर आलं। पाचोडच्या मोसंबीला दिल्ली, जयपूर, कोलकाता, वाराणसी, प्रयागराजसह इतर राज्यात मागणी वाढली आहे। मोसंबीला प्रति टन 14 ते 20,000 रुपये इतका दर मिळतो आहे। गुजरात आणि उत्तर भारतातील कमी उत्पादनामुळे चालू सत्रात एकूण कापूस उत्पादन घटलं। 301.75 लाख गाठी होण्याचा अंदाज आहे, असं कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं सांगितलंय। 2023-24च्या गेल्या सत्रात हे उत्पादन 327.45 लाख गाठी होतं। समृद्धी महामार्गावर 22 पैकी 16 ठिकाणी उपहारगृह, प्रसाधनगृह, वाहन दुरुस्ती केंद्र, प्राथमोपचार केंद्र, पार्किंग, पिण्याचं पाणी इत्यादी कायमस्वरूपीच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरता कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य रस्ते महामंडळानं हायकोर्टात प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे। ठाणे आणि नाशिक येथील 6 ठिकाणच्या पेट्रोल पंपाजवळ खासगी जमीन खरेदी करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। नागपूर शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 112 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। निधींची तरतूद झाल्यानं नागपूरच्या विकासाला गती येणार आहे। दरवर्षी पावसाळ्यात मिठी नदीला येणाऱ्या पुरातून मुंबईकरांची सुटका करण्याकरता या नदीची विकास कामं 4 टप्प्यात हाती घेण्यात आली आहेत। यातील तिसऱ्या टप्प्यातील CSMT रोड कुर्ला ते माहीम कॉजवेच्या दरम्यानच्या विविध कामांकरता पालिकेनं 2300 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे। जळगावामध्ये पाणीपट्टी वसुलीसाठी पालिकेनं मोहीम राबवली। 24 कोटींची थकबाकी असताना आतापर्यंत केवळ 14 कोटी 57 लाखांची वसुली झाल्याचं समोर आलेलं आहे। जळगावच्या अमळनेरमध्ये 80 फुटी DP रस्त्यावरील 70 अतिक्रमणं काढण्यात आली। वाहतूक कोंडी कमी करण्याकरता अमळनेर नगर परिषदेनं 3 JCB मशीन्स आणि अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह मोठी कारवाई केली। अग्निसुरक्षा नियमांचा भंग केल्याप्रकरणी नागपुरातील मेडिट्रिना या रुग्णालयाला महापालिकेनं नोटीस बजावली आहे। मेडिट्रिना रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याचा मनपानं इशारा दिलेला आहे। तुळजापूरच्या मंदिराचा जीर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि मराठी चित्रपटांसंदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या। या तिन्ही विषयांमध्ये पुढील 15 दिवसात स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे। पंढरपुरात माघी यात्रा कालावधीत भक्तांनी या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी लाखो रुपयांचं दान दिलंय। लाडू, प्रसाद, देणगी, भक्तनिवास, पूजा, फोटो विक्री आदी विविध मागण्यांकरता विविध देणग्यांच्या माध्यमातून 3 कोटी 3 लाखाचं उत्पन्न झालंय। खरगोन ते मुक्ताईनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही, त्यामुळे मुक्ताईनगर शेतकरी संघर्ष समिती आणि अन्य शेतकऱ्यांनी आंदोलन करत पुलाचं काम बंद पाडलं। सोनं आणि चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे। चांदीच्या भावात 2 दिवसात 3300 रुपयांची वाढ होऊन 98,300 रुपये प्रति किलोवर ही वाढ पोहोचली आहे। सोनं 2 दिवसात 800 रुपयांनी वाढून 86,300 रुपयांवर गेले, तर सध्याच्या भावानुसार 1 किलो चांदीसाठी GST सह 1,01,249 रुपये मोजावे लागणार आहेत। मार्च अखेरपर्यंत विविध करांची 100% वसुली करण्याकरता जळगाव महापालिका प्रशासनानं कंबर कसली आहे। त्यानुसार टॉप 10 थकबाकीदारांची यादी तयार करण्यात येते। अशा थकबाकीदारांना कराचा भरणा करण्याची शेवटची एक संधी देण्यात येणार आहे। राज्यात सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर जळगाव जिल्ह्यात होतो, मात्र युरिया खताचा अतिरेक आणि अशास्त्रीय पद्धतीनं वापर जमीन आणि पर्यावरणाकरता घातक ठरू लागल्याचं स्पष्ट होत आहे।
यावलच्या भालोद या गावातील नैना जलंधर या 21 वर्षाच्या तरुणीची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे। गावातील मुलीची पहिल्यांदाच पोलीस दलात निवड झाल्यानं ग्रामस्थांच्या वतीनं नैनासह तिच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला। जळगाव रावेरमधील सावखेडा इथं बुवा महाराजांच्या यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यात्रा महोत्सवाला 130 वर्षांची परंपरा आहे। बुवाजी महाराज संस्थेच्या वतीनं महोत्सवाची तयारी करण्यात आली। राज्यातील बाजार समितीमध्ये बाजारात मक्याची आवक 730 क्विंटल इतकी झाली आहे, तर सोयाबीनला 2211 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। बाजारात मक्याची आवक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक 18,221 क्विंटल इतकी झाली आहे, तर सोयाबीनला 3,878 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय।